हत्तुरेनगरची आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मातेचा थंडी उत्सव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला। होडगी रोडवरील विमानतळासमोरील हत्तुरे नगरात आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर असून या मंदिरात हत्तुरे परिवार आणि नगरवासियांच्या वतीनं वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। नवरात्र उत्सवासह विविध सणवार उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात। दर अमावस्येला हत्तुरे परिवाराच्या वतीनं असंख्य भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात येतो। दरम्यान प्रतिवर्षी हत्तुरे परिवाराच्या वतीनं आषाढ महिन्यात श्री महालक्ष्मी मातेचा थंडी उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। यंदाच्या वर्षीही माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते आप्पासाहेब हत्तुरे, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैजनाथ हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हत्तुरे, धरेप्पा हत्तुरे, वीरेश हत्तुरे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, महेश हत्तुरे, विनायक हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी श्री महालक्ष्मी मातेच्या थंडी उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 8:30 वाजता हत्तुरे यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात कलश पूजन करण्यात आलं। यावेळी पोतराज कोंडीबा खंदारे यांनी देवीचा जागर केला आणि देवीची गाणी म्हटली। हत्तुरे परिवारातील सदस्य या प्रसंगी उपस्थित होते। तुझ्या नामात किती गोडवा हे देवी तुझ्या मंदिरात हे लाविते दिवा। या पूजनानंतर हत्तुरे यांच्या निवासस्थानापासून सवाद्य मिरवणुकीस प्रारंभ झाला। हलगी आणि ताशांच्या कडकडाटात निघालेल्या मिरवणुकीत हत्तुरे नगर आणि आजूबाजूच्या नगरातील असंख्य महिला भगिनी डोक्यावर कलश घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी झाल्या होत्या। दरम्यान हत्तुरे नगर परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली। नगरातील विविध मंदिरांना श्रीफळ वाढवून मनोभावे दर्शन घेण्यात आलं। पोतराज कोंडीबा खंदारे यांनी ठिकठिकाणी नृत्य सादर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। यावेळी हत्तुरे नगरवासियांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। पारंपरिक मार्गाने डोक्यावर कलश घेतलेल्या सर्व महिला भगिनी आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आल्यावर मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली। त्यानंतर हत्तुरे परिवाराच्या वतीनं सौ नागूबाई हत्तुरे यांनी भक्तिभावानं श्री महालक्ष्मी माते स्नान घालून अभिषेक केला आणि मनोभावे पूजन केलं। यावेळी राजश्री हत्तुरे, विजयालक्ष्मी हत्तुरे यांच्यासह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। पूजनानंतर माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी सपत्नीक श्री महालक्ष्मी मातेची आरती केली। यावेळी मातेस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे जडिका मुकुटा शोभतो बारा रुंडुंडते नोकोरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्मरण नाकोटी जय देव शंभोधर पीतांबर फणीवर वंदना सळा सोना वक्र तुंड त्रिनयना रामाचा वापाय सुना सकलची पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामना पूर्ती जय देव। या सर्व धार्मिक विधीनंतर हत्तुरे परिवाराच्या वतीनं परिवारातील महिला सदस्यांनी 111 सुवासिनींची साडी, कुंकवाचा करंडा, टोपी, टॉवेल देऊन ओटी भरली। अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। भक्तगणांची मोठी गर्दी या निमित्त झाली होती। यानंतर या सर्व सुवासिनींना पुरणपोळीचा अर्थात पंचपक्वानांचा महाप्रसाद देण्यात आला। यानंतर उपस्थित असंख्य भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। संपूर्ण आषाढ महिना आणि श्री महालक्ष्मी मातेच्या या थंडी उत्सव सोहळ्यात सेवेकरी म्हणून विरूपाक्ष चिवरे, सिद्धाराम तेली, मल्लिकार्जुन बिराजदार, शरणप्पा माळी, चिदानंद नाथ, मल्लिकार्जुन भूषण, मल्लय्या स्वामी, सिद्धू कोरे, मल्लिकार्जुन बाळीकई
यांनी आपली सेवा अर्पण केली. या एकूणच थंडी उत्सव सोहळ्याविषयी राजशेखर बाहेरमठ यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. गेले 30 वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. या आमच्या आत्तुरे नगराचे ग्रामदैवत महालक्ष्मी म्हणून आहे. या महालक्ष्मीची मी येण्या अगोदरपासून पूर्वीपासून दरवर्षी आषाढी थंडी केली जाते. आम्ही आल्यापासून मी यात सहभाग घेऊन दरवर्षी करतो. आत्तुरे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गेली 30 वर्षे तरी झाला मी मला या थंडीचं या ठिकाणी सेवा करत आहे आणि या ठिकाणी प्रसाद सेवा दरवर्षी होते. आता यावर्षी श्री आत्तुरे यांच्या घरातून कमीत कमी 101 सुवासिनींचे कलश डोक्यावर घेऊन त्या ठिकाणाहून वाजत गाजत या ठिकाणी लक्ष्मीच्या मंदिराला आणून या ठिकाणी ते पाण्याने त्या लक्ष्मीला स्नान करून अभिषेक करून आरती करून या ठिकाणी आज 101 सुवासिनींना त्यांचं सर्व मांगल्याचं जे प्रतीक आहे ते सर्व मांगल्याच्या सर्व त्यांना वस्तू देऊन त्यांची ओटी भरून पुरणपोळीचा जेवण या ठिकाणी आज आत्तुरे परिवारातर्फे या ठिकाणी संपन्न होत आहे. तसंच या आमच्या महालक्ष्मीने आमच्या वस्तीतील सर्व नागरिकांना आत्तुरे परिवारांना उत्तरोत्तर सुख समृद्धी शांती द्यावी. हा थंडी उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश कामशेट्टी, निंगय्या स्वामी, ॲडव्होकेट नागेश पाटील, संजय बायस, राजशेखर बाहेरमठ, धनंजय बर्नाळ, शशिकांत वसंतपुरे, सिद्धाराम येणगुरे, खंडेराव कडबाने, रेवणसिद्ध मुळे, दीपक हरवाळकर, नरेंद्र कामशेट्टी, चेतन हिप्परगी, शिवराज कोटाणे, संतोष पटणे, रवी पारशेट्टी, अविनाश कोळेकर, हनुमंत हजेरी, सुरेश वंदाले, परमेश्वर गुब्याड, पीरप्पा मरोडे, शिव अरळीमार, योगेश लोकापुरे आदींसह अन्य मान्यवरांनी परिश्रम घेतले. दिवसभर श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी असंख्य भक्तगणांनी गर्दी केली होती. मंदिर परिसर हा भक्तगणांनी फुलून गेला होता.